नमस्कार, महत्त्वाची बातमी पाहूया। गेले 1-1.5 महिने अगोदर शहरातील साफसफाईचा उडालेला बोजवारा आणि वाढीव मालमत्ता कर याबाबत आयुक्त यांच्यासोबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती। महत्त्वाची बातमी आहे। परंतु तेव्हा मात्र मनपा आयुक्त तथा प्रशासक यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर योग्य कारवाई करण्याची हमी सुद्धा दिली होती। मात्र अजूनही शहरातील स्वच्छतेचा कारभार विस्कळीतच राहिलेला आहे आणि शहरातील असुरळीत मूलभूत सुविधा, शहरातील साफसफाईचा उडालेला बोजवारा, त्यामुळे शहरात वाढत्या रोगराईचे साम्राज्य असूनही जैसे थे आहे। तसेच शहरातील नागरिकांचे थकीत असलेले कर त्यावर व्याज आकारण्यात येणार नाही, परंतु शहरातील जबाबदार असंख्य नागरिकांनी वेळेवर भरलेला कर आणि या अगोदर थकीत असलेला कर व्याजासहित भरलेला आहे आणि त्यांचे काय चुकलेले आहे असा प्रश्न नागरिकांना पडलाय। म्हणून शहरातील ज्या नागरिकांनी वेळेवर भरलेले पैसे तसेच व्याजासहित मालमत्ता कराची केलेली भरणा, त्यांना मालमत्ता करावर जे व्याज आकारण्यात आलेले आहे ते शहरातील नागरिकांना परत करण्यात यावे, याकरिता काँग्रेसच्या अमरावती महानगरपालिकेवर महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाविरोधात जाहीर निषेध आंदोलन सुरू आहे। पाहूया। हे आंदोलन आम्ही आज इथं केलेलं आहे। त्याच्या मागचं कारण की साफसफाईच्या बाबतीत आणि टॅक्सच्या बाबतीत आयुक्तासोबत आतापर्यंत 4-5 मीटिंगा झाल्यानंतर आयुक्तांनी जे आश्वासन दिले होते साफसफाईच्या बाबतीत की माणसाची संख्या फिक्स करण्यात येईल, आयुक्तांनी ते आश्वासन पाळले नाही आहे। आज तुम्ही अमरावती शहरात पाहा ना, साफसफाईच्या बाबतीत धिंगाणा झालेला आहे। लोकांना इतकं त्रास होत आहे, पण हे बेशरम शासन आणि प्रशासन यांना लाज वाटत नाही की कचऱ्यामधूनही कमिशन खात आहे। तुम्ही पहा, आणि टॅक्स एवढा वाढवलेला आहे। अमरावती शहरात या लोकांना ग्रामपंचायतची सुद्धा सुविधा नाही आणि टॅक्स महानगरपालिकेचा, म्हणून या निगरकट्ट प्रशासन आणि शासन हे जागेवर आलं पाहिजे। म्हणून आज आम्ही इथं आंदोलन करत आहे। आता आयुक्तांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आहे। चर्चा व्यवस्थित झाली, आमच्या मागण्या मान्य केलं तर ठीक आहे, नाही तर इथं एक अजून दुसऱ्या पद्धतीनं आजच इथं मोठं आंदोलन करण्यात येईल, याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहणार आहे।